नमस्कार. आज मी तुमच्यासाठी काही घरगुती नवीन टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेले आहे, ज्या तुमचा वेळ, पैसा आणि पदार्थ देखील वाचवतील. अशाच घरगुती नवीन टिप्स आणि ट्रिक्स बघण्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. चला तर व्हिडिओ बघूया. काय होतं, बऱ्याच वेळेला आपण साबण वापरतो. कुठलाही साबण जरी असला, भांड्याचा साबण जरी असला, तर आपण तो वापरल्यानंतर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपण घसणी ठेवतो. स्पंजची घसणी असो किंवा कुठली असो, त्या घसणीमध्ये एवढं पाणी असं निघतं, आपण बघा तुम्ही. आणि अशा पद्धतीची जी घसणी आहे ती डब्यावरती अजिबात ठेवायची नाही, साबणावरती ठेवायची नाही. त्याने घसणीतलं पाणी जे आहे ते साबणावरती पडत असतं, जो साबण आपण वापरतो भांड्यांसाठी. आणि त्या साबणावरती जे आहे का अन्नपदार्थाचे कण देखील लागलेले असतात. अशामुळे काय होतं, आपला साबण देखील लवकर खराब होतो. त्याने काय होतं, पाणी जर आपल्या घसणीला जर जास्त असेल तर साबण हा खूप असा गिचगिचा होऊन जातो, खूप असा ओलसर होऊन जातो. असं होऊ नये म्हणून काय करायचं, भांडे घसून झाल्यावर घसणी बाजूला घ्यायची, वरतून व्यवस्थित साबण असा पुसून काढायचा आणि हा साबण जो आहे तो वाळायला व्यवस्थित एका ठिकाणी ठेवून द्यायचा. पण त्यावरती जे काही स्पंजची घसणी असेल किंवा कुठली तुम्हाला घसणी असेल तर ती त्याच्यावर ठेवायची नाही. त्यावर जर अन्नपदार्थ अडकले असतील साबणावरती, बऱ्याच वेळेला चुकून असं होतं, तर अशा वेळेला काय करायचं, सगळा साबण व्यवस्थित वरतून बोटाने व्यवस्थित त्याचं वरचं काढून घ्यायचं आणि व्यवस्थितरित्या अशी घसणी पण स्वच्छ करून एका बाजूला ठेवायची. ती एखाद्या डब्याला होल पाडून त्यामध्ये ठेवली तरी तुम्ही चालेल, किंवा साईडला जर तुम्ही असं घसणी ठेवण्यासाठी केलेलं असेल, साबण ठेवण्यासाठी केलेलं असेल, घसणी ठेवण्यासाठी केलं असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने घसणी ठेवू शकतात. यामुळे आपला पैसे आणि आपला साबण देखील वाचणार आहे. तर आजची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, फ्लोअर क्लीन करत असतो, म्हणजे आपण किचनचा ओटा जो आहे तो घासत असतो मस्तपैकी व्यवस्थित. पण हा पुसताना आपल्याला खूप अडथळे येत असतात, कारण हा जो ओटा आहे आपण आहे ना कपड्यानं पुसत असतो. हा ओटा ना कपड्यानं कधीच पुसायचा नाही. कितीही पाणी तुम्ही ओता त्यावर, पण कपड्याने हा ओटा पुसायचा नाही. तुम्ही साधं सोप्पं मार्केटमध्ये एक वायपर भेटतं, ते जरी घेतलं तरी चालेल. कपड्यानं जेव्हा आपण हे पुसतो तेव्हा कपडा प्रचंड ओला होतो, पाणी व्यवस्थित सोक होत नाही, भरपूर असा कपडा पण आपला घाण होतो, वारंवार धुवावा पण लागतो आपल्याला. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील आणि पाणी पण व्यवस्थित सोक करत नाही आपला कपडा, आणि मग आपल्याला प्रसंगी फॅन वगैरे लावावा लागतो किंवा लवकर असं वाळून होत नाही आपला ओटा, तर काय करायचं, असं एक व्हायपर घ्यायचं, म्हणजे पाणी काढण्यासाठी आपल्या ओट्यावरचं. अगदी स्वस्त भेटतं, जास्त काही महाग भेटत नाही हे, आणि प्रत्येक किचनमध्ये असावंच. याने काम तुमचं सोपं होणार आहे आणि किचन ओटा आपल्याला साफ करायला कंटाळा पण येणार नाही, कारण सहज जे अन्नपदार्थ पडलेले असतात ते सहज असे पूर्ण निघून जातात. आणि बघू शकता तुम्ही, वाळल्यासारखा ओटा झालेला आहे आपला. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण कांदा घेतो किंवा आपल्याला भाजी साफ करायची असते, किंवा आपल्याला आपण सगळं किचन ओटा जर मोठा असेल तर बऱ्याच आपला पसारा होऊन जातो किचन ओट्यावरती. अशा वेळेला काय करायचं, जेव्हा आपण कांदा कापू किंवा इतर भाज्या कटिंग करताना एक ताट घ्यायचं आहे. त्या ठिकाणी ताट घ्या, किंवा मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बाऊल भेटतात प्लास्टिकचे, अगदी स्वस्त, ते तुम्ही घेतले. बऱ्याच वेळेला जर किचन ओटा तुम्ही क्लीन केला आणि त्यानंतर जर तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल तर बघू शकता तुम्ही, हा जो किचन ओटा आहे, आपण सगळा कचरा आहे तो आपण ताटामध्ये टाकू शकतो. कारण आहे ना, इकडे तिकडे आपण टाकायचं नाही, कारण जेव्हा आपण किचन ओटा साफ करतो आणि जर आपण साफ नसला तरी पण जर असा कचरा जर आपण केला तर तो स्वयंपाक झाल्यानंतर एवढं जीवावर येतं आपल्या सगळं आवरायचं, आणि वेळ इतका प्रचंड वाया जातो त्यामध्ये. कंटाळवाणे पण असतं हे काम. स्वयंपाक तर आपण पटकन करू शकतो, पण हे काम आपल्याला दामदुपटीने होत असतं. शिवाय आपला वारंवार जो ओटा आहे तो पण नेहमी सारखा दिवसातून 2-4 वेळेस आपल्याला स्वच्छ करायला लागतो. त्यापेक्षा तुम्ही जर असं ताट घेतलं किंवा काही जे वाडगं वगैरे तुम्ही घेतलं जवळ, तर जो कचरा निघतो आपला पटापट, त्या कचरा फक्त आपल्याला ताटामध्ये टाकायचा आणि त्यानंतर आपलं व्यवस्थित काम हे करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याने काय होणार आहे, नंतरचा जो वेळ आहे तो वाया जाणार नाही. तुम्हाला स्वयंपाक केल्याने एकदम आरामशीर वाटणार आहे. तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा. आणि पावसाळ्यामध्ये अजिबात लवकर आपल्याला कटिंग पॅड साफ करायचं नाही आहे. असा टिश्यू पेपरनं पुसून घ्या. बऱ्याच वेळेला काय होतं, आपला कांदा जो आहे तो पटकन परतत नाही. अशा वेळेला काय करायचं, कांद्यावर थोडंसं मीठ भुरभुरायचं. तेल हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. मी मसाल्यासाठी हा कांदा भाजत आहे, पण तुम्ही पोहे असतील किंवा कुठल्या भाजी बनवायची असेल त्यामध्ये जर कटिंग करून कांदा वापरणार असेल तर मीठ नक्की टाका, किंवा 2-4 दाणे साखरेचे टाकले तुम्ही तरी देखील चालेल.
ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. काय होतं, दरवेळेस आपल्याकडं तळणीचं तेल असं उरलेलं असतं बऱ्याच वेळेला आणि हे तेल आपल्याला फेकून देता येत नाही. लिमिटमध्ये तेल तर तळण्यासाठी आपण घेऊ शकत नाही. अशा वेळेला काय करायचं, हे तेल जे आहे आपल्याला रियूज करायचं आहे. एकदा वापरलेलं तेल आपण परत वापरू शकतो. ही अशी जाड अशी चाळण आहे, ही वापरायची नाही आहे आपल्याला. हिच्यातून चहा पावडर म्हणा किंवा तेलाची कचरा वगैरे बाहेर येऊ शकतो. ही डबल पदरची चाळण आहे आणि अगदी बारीक आहे. हिच्यातून काही अगदी सहज अन्नपदार्थ खाली येणार नाही अशा पद्धतीची चाळण आहे. ही चाळण घ्यायची आणि ह्या चाळणीनेच आपल्याला तेल गाळायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. यामुळे काय होणार आहे, आपल्याला डबल जो लागणारा जो कपडा आहे, नेहमी कपडा तेलाने खराब होतो. त्यामुळे आपण कपडा वापरला तर एकदम खराब होईल तो कपडा. तर त्यासाठी तुम्ही चाळणीचा वापर करा. चाळण आपण इझी स्वच्छ करू शकतो. त्यासाठी आजची ही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तेल तुमचं अजिबात वाया जाणार नाही आहे. बऱ्याच वेळेला आपण पीठ कणिक तिंबायला घेतो, पण खाली ती सांडते किंवा परात इकडं तिकडे हलते. अशा वेळेला काय करायचं, सोपं आहे. खाली एक कपडा घ्या, व्यवस्थितरित्या कणिकही तुमची खाली सांडणार नाही. सांडली तरी व्यवस्थितरित्या तुम्ही तिला हँडल करू शकता. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण किचन सगळा स्वच्छ करून ठेवतो रात्री, पण सकाळी आपल्याला त्यातून उग्र वास येत असतो. त्यामध्ये भरपूर किटाणू असतात, भरपूर किडे असतात आतमध्ये. जो पाईप असतो तो रोज आपण खोलून साफ करू शकत नाही. अशा वेळेला काय करायचं, मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते. बरेच बारीक कीटक असतात, ते डोळ्याला आपल्याला दिसतही नाही. अशा पद्धतीने जे कीटक असतात ते वरती येत असतात, किडे येत असतात. अशा वेळेला काय, झुरळं पण येत असतात, किडे पण येत असतात. झुरळं, आपलं घर किती स्वच्छ असलं तरी झुरळं येत असतात. अशा वेळेला काय करायचं आहे, लाल तिखट पावडर जी एक्सपायर झालेली असते तुमच्याकडे जर असेल, भरपूर दिवसाची लाल तिखट जर पडलेली तुमच्याकडे असेल तर ती फेकून देऊ नका, टाकून देऊ नका. बेसिनमध्ये रात्रीच्या वेळी तुम्ही बेसिन साफ झाल्यानंतर तिच्यामध्ये टाका, सकाळी धुवून टाका आणि हा उपाय तुम्ही करून बघा. तुम्हाला निश्चितच तुमच्या किचनमध्ये किंवा उग्रवास येत असेल किचनमधून, किडे वगैरे तुम्हाला जाणवत असेल, बारीक डोळ्याला न दिसणारे किडे असतात, ते सुद्धा तुम्हाला दिसणार नाही आहे. ही पद्धत तुम्ही वापरून बघा, नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. फक्त एक्सपायर झालेली मिरची वापरा तुम्ही आणि कमाल बघा तुम्ही. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते देखील मला सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमची मी खूप आभारी आहे. आणि ही टिप्स आणि ह्या ट्रिक्स तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहे ते पाहत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, धन्यवाद.